एनिल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. बीएडचा रिझल्ट लागलेला आहे आणि जे विद्यार्थी आहेत ते बीएड करिता कॅप राऊंडची वाट बघत आहे. कॅप राऊंडची वाट बघत असताना विद्यार्थी मित्रांनो येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये कॅप राऊंड सुरू होणार आहे. म्हणजे जे जून आहे आपल्या जून महिन्याच्या 10 तारखेच्या आत हा कॅप राऊंड सुरू होणार आहे. महत्वाचा विषय असा आहे की जे विद्यार्थी जे आपले फॉलोअर्स आहेत ते मला प्रश्न विचारतात की सर रेग्युलर कॉलेज आणि इनरेग्युलर कॉलेज कोणतं, म्हणजे मला कॉलेजमध्ये तर जायचं नाही पण बीएड करायचं आहे, असे जे कॉलेजेस आहे याबद्दलची माहिती आणि फीस संदर्भातील सर्वात मोठी माहिती आहे. कारण विद्यार्थी आपल्याला विचारतात की सर या कॉलेजची एवढी फीज आहे, त्या कॉलेजची एवढी फीज आहे, सर फीज कमी कोणत्या कॉलेजेसची आहे, याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आणि ही महत्वाची माहिती आहे कारण आपल्या सर्व विद्यार्थ्यांना असं वाटते की फीज कमीत कमी कुठे कॉलेजला लागेल आणि रेग्युलर तर करायचं नाहीये आणि डिग्री तर झाली पाहिजे. हा सर्वात मोठा प्रश्न आपल्या विद्यार्थ्यांचा असतो. याचं सर्व सोल्युशन मी तुम्हाला सांगतोय विद्यार्थी मित्रांनो. आपण जर माझ्या चॅनलला पहिल्यांदा आले असेल ना, पहिल्यांदा बघत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असे जे अपडेट आहे आणि अशी जी माहिती आहे हे आपल्याला आपल्या चॅनलवरती कायमस्वरूपी मिळत राहील. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपली लिंक दिलेली आहे, त्या लिंकला जॉईन व्हा, जेणेकरून तुम्ही मला प्रश्न विचारू शकता आणि मी तुमचे उत्तर सुद्धा देऊ शकतो. हे 3 जे प्रश्न आहेत तुमचे, एक रेग्युलर मला कॉलेज करायचं नाहीये, फीजही कमी लागलेली पाहिजे आणि माझी डिग्री पण झालेली पाहिजे आणि माझा स्पर्धा परीक्षेचाही अभ्यास झाला पाहिजे, हा विद्यार्थ्यांचे प्रश्न आहे. यावरती तोडगा म्हणून मी तुम्हाला सांगतो विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ संपूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला याची संपूर्ण माहिती मिळेल. पहिला मुद्दा आहे की कॉलेज तुमचा स्कोर कमी आहे परंतु कॉलेजेस पाहिजे. लक्षात घ्यायचे विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी 4 ते 5 कॉलेजेस आहेत. असं एकही जिल्हा नाही की ज्या कॉलेजमध्ये म्हणजे ज्या जिल्ह्यामध्ये कॉलेजेस नाहीये, प्रायव्हेट कॉलेजेस नाहीये. गव्हर्नमेंट कॉलेजेस प्रत्येक जिल्ह्यामध्ये 1 आहे किंवा 2 आहे किंवा 3 आहेत. परंतु गव्हर्नमेंट कॉलेजचा एक असं असते की गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये जर तुम्हाला फीस कमी लागत आहे पण तुम्हाला गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये रेग्युलरच जावं लागेल, जेणेकरून तुम्हाला स्पर्धा परीक्षा इतर ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला मिळणार नाही, करायला मिळणार नाही. रेग्युलर तुम्ही गेले असल्यामुळे तुम्हाला अभ्यासासाठी वेळ मिळणार नाही. दुसरा विषय असा आहे की तुम्ही प्रायव्हेट कॉलेजला गेलात तर तुम्हाला रेग्युलर जायची गरज नाही आहे, परंतु तुम्हाला त्या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळत आहे तर तुम्हाला स्पर्धा परीक्षा करता येणार आहे. इतर तुमचा काही जॉब असेल ते जॉबही तुम्ही करू शकता आणि ते जॉब करूनही तुम्ही बीएड करू शकता. नंतर या कॉलेजची जी फीज आहे, प्रायव्हेट जे कॉलेजेस आहेत ते प्रायव्हेट कॉलेजेस काही असे आहेत की तुमची फीस पूर्ण घेत असते, परंतु SC ST जे विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांना पूर्ण फीस द्यायची गरज नाही. कारण तुमची फीस जी आहे ती कोण देते, तर तुमची फीस जी आहे ती सरकार देत असते आणि ते फीस तुम्हाला द्यायची नसते. तुम्हाला जे कॉलेजेसवाले ट्युशन फीज आहे, डेव्हलपमेंट फीज आहे तुम्हाला स्वतः मागत असतात पण ते द्यायची नाही. कारण या माध्यमातून सरकार स्कॉलरशिपच्या माध्यमातून तुमची फीज हे कॉलेजला देत असते, त्यामुळे ही फीज द्यायची नाही आहे. म्हणजे प्रायव्हेट कॉलेजमध्येही तुम्ही कमी पैशामध्ये ऍडमिशन करू शकता, म्हणजे 1800, 2000 आणि 0 रुपयात तुम्ही ऍडमिशन करू शकता. जे कॉलेज खरंच प्रामाणिकपणे जे अथॉरिटी आहे, सरकारचे प्राधिकरण आहे, जे महाराष्ट्र राज्याचं नियामक शुल्क आहे म्हणजे शुल्क नियामक प्राधिकरण आहे, या माध्यमातून ते ऍडमिशन करतात ते नक्कीच ते 0 रुपयात ऍडमिशन करतात. उदाहरणार्थ प्रियदर्शनी कॉलेज आहे जे नागपूरचं कॉलेजेस आहे, म्हणजे असे जे कॉलेज आहे त्यामध्ये तुम्हाला ऍडमिशन मोफत मिळत असते. दुसरा मुद्दा आहे की सर आम्हाला कमी पर्सेंटेज आहे तर गव्हर्नमेंट कॉलेज मिळेल का, म्हणजे जास्त पर्सेंटेज राहिला आहे तर गव्हर्नमेंट कॉलेज मिळेल का. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, जास्त पर्सेंटेज आहे म्हणजे तुमचा त्या ठिकाणी रेग्युलरचा प्रश्न येतो. त्यामुळे बहुतेक विद्यार्थ्यांना ज्यांना स्पर्धा परीक्षा करायचा आहे त्यांनी आवर्जून प्रायव्हेट कॉलेजमध्ये ऍडमिशन करा आणि ज्यांना खरंच प्रामाणिकपणे चांगला टीचर बनायचं आहे त्यांनी गव्हर्नमेंट कॉलेजला ऍडमिशन करा. कमी जरी स्कोर असला तरी तुमचा गव्हर्नमेंट कॉलेजला नंबर लागतो, हे तुझं लक्षात घ्यायचं आहे. या 3ही प्रश्नांची उत्तर मी तुम्हाला इथं दिलं आहे. अजून या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये टाका. माझ्या ग्रुपला जॉईन व्हा, ग्रुपला जॉईन व्हा, जेणेकरून तुम्हाला कायमस्वरूपी मदत बीएडच्या संदर्भात, फीजच्या संदर्भात आपल्याला मिळेल आणि जसंही कॅप राऊंड सुरू झाला त्याबद्दल सुद्धा माहिती आपल्याला मिळणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, ही माहिती आपल्याला कशी वाटली हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच अपडेट करता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.